धम्मपद चित्तवग्गो तिसरा वग्ग आहे हा. तिसऱ्या वग्गापर्यंत आपण तिसऱ्या वग्गातल्या तीन गाथा आपण पाहिल्यात. एक दोन तीन तीन गाथा आपण पाहिल्या. पण पहिले वग्ग म्हणजे अप्पमाद वग्ग आणि त्याच्या आधीचा का डिस्कनेक्ट झाला होता माहिती नाही. तर आपण असं म्हणत होतो की तिसरा वग्ग पाहतोय म्हणजे पहिले वग्ग विसरायचे नाही. म्हणजे मागचं विसरायचं नाही. विसरायचं नाही म्हणजे त्याचं पण अवलोकन चालू ठेवायचं. कारण हे सगळे वग्ग वेगवेगळे असले आणि गाथा वेगवेगळ्या जरी असल्या ना तरी एकाच विषयाशी संबंधित आहेत. आणि तो विषय म्हणजे धम्म आहे. आणि धम्म म्हणजे आपलं जीवन आहे, आपलं जगणं आहे. धम्म म्हणजे आपलं जगणं आहे. धम्म म्हणजे आपलं जीवन आहे. जीवन म्हणजे आपला श्वास आहे, म्हणजे आनापान आहे. जीवन म्हणजे आपली काया आहे. जीवन म्हणजे आपला जिवंतपणा आहे. जाणीवा, वेदना, सुखदुःख हे आपलं जीवन आहे. सुखदुःखाचं कारण ओढाताण आहे. पाहिजे नकोचा संघर्ष आहे. लोभ द्वेषाचा संघर्ष आहे. आणि ते चित्त आहे. ते चेतवतं, पेटवतं. ते जीवन आहे, जीवनाचा भाग आहे. आणि तेच सुखदुःखाचं कारण आहे. त्यानुसार विचार प्रक्रिया काम करते, मनोधम्म काम करतात आणि त्याच्यामुळे शब्द निर्माण होतात. कारण विचारातूनच शब्द निर्माण होतात आणि आपण शब्द बोलतो आणि शब्दामुळे आपलं कम्युनिकेशन आहे, आपलं देवाणघेवाण आहे. आपण म्हणतो ना शब्द म्हणजे विचारांची देवाणघेवाण आहे. आपण विचारांची देवाणघेवाण करतो पण भावनांची देवाणघेवाण समजू शकते, ती आपण सांगू शकत नाही कारण त्याला काही शब्द नाहीत. चित्ताला काही शब्द नाहीत कारण चित्त म्हणजे भावना आहेत. सुखदुःखाला पण शब्द नाहीत पण ते व्यक्त केले जातात. ते ते आपलं शरीर व्यक्त करतं. म्हणजे आपला कधी कधी म्हणतो ना आपण चेहरा बोलतो. आपला आपला चेहरा बोलतो. चित्त शांत असेल, मन शांत असेल तर चेहरा शांत असतो. चित्तामध्ये राग असेल तर चेहरा रागीट होतो. चित्तामध्ये गोंधळ असेल तर चेहरा आणि सगळं शरीर गोंधळलं जातं आणि शब्दही गोंधळलेले असतात. त्यामुळे काया ही, शरीर ही चित्ताची, मनाची अभिव्यक्ती आहे. चित्त, मन, विचार प्रक्रिया आणि भावना याची अभिव्यक्ती म्हणजे आपली काया आहे. अंतर्बाह्य काया, बाहेरचीच नाही, आत पण. आत पण म्हणजे समजा मनामध्ये भय असेल, प्रेशर असेल तर स्नायू, आतले स्नायू पण आखडले जातात. चेहरा तर होतोच, आपला बदलतो.
किंवा काय आपलं शरीर पण बदलतं. पण समजा भय असेल तर पोटामध्ये काय म्हणतो ना, पोटात गोळा येतो. घाबरला म्हणजे असं पोट आखडल्यासारखं होतं भीतीनं, किंवा आपण म्हणतो असं ठसका बसला, हे ना, पाहून एखादी भयंकर गोष्ट किंवा आकस्मिक गोष्ट पाहून, ऍक्सिडेंट पाहून. ऍक्सिडेंटचा अर्थच आकस्मिक घटना आहे. तर ते अशी काही घटना पाहून धसका बसतो. तर धसका म्हणजे काय जाणवतो तो, आपलं हार्ट आपलं हे होतं, आकुंचन पावतं किंवा असं ओढलं जातं, जे काय असेल ते, है ना. असं डोक्यामध्ये हे होतं, चक्कर आल्यासारखे होते, जास्तच हे झालं तर, है ना. एखाद्या माणसाला आघात झाला तर तो कोसळतो. काहींना अनुभव असेल, चक्कर येते, म्हणजे सगळं आपल्या चित्ताचा जो परिणाम आहे तो आपल्या शरीरावर होतो. म्हणून जीवन म्हणजे सगळंच आलं याच्यामध्ये. म्हणून धम्म म्हणजे जीवन आहे. आणि आपण जीवनाचा अभ्यास करतो म्हणजे आपला अभ्यास करतो. दुसऱ्याच्या जीवनाचा अभ्यास नाही करू शकत. 100% पूर्ण पूर्ण सगळाच अभ्यास नाही दुसऱ्याचा करू शकत नाही. काही गोष्टी आपण ओळखू शकतो, पण सगळं दुसरं कोणाला ओळखू येत नाही. आपण आपल्याला जेवढं ओळखू तेवढं दुसरं कोणी ओळखू शकत नाही, ओळखायचंच असेल तर. म्हणून आत्तदीप भव बुद्धांनी जे सांगितलं की स्वतःच ते दीप, स्वतःच ते बना तसे, स्वतःच ते बेट व्हा, नाही तर दीप व्हा, काय असेल ते. द्वीप म्हणजे बेट पण, आणि दीप म्हणजे ज्योत पण, प्रकाश. तर हे सगळं जीवनाचा अभ्यास आहे. त्यामुळे धम्मपदाचा अभ्यास म्हणजे, किंवा धम्माचा अभ्यास म्हणजे जीवनाचा अभ्यास, जगण्याचा अभ्यास. आणि हा अभ्यास का करायचा? तर दुःखाचा प्रॉब्लेम, काहीतरी प्रॉब्लेम आहे, काहीतरी दुखणं आहे, काहीतरी खुपणं आहे, काहीतरी सल आहे, शल्य, काहीतरी आतमध्ये सल आहे, शल्य आहे, काहीतरी दुखतंय, डोकं दुखतंय, छातीत दुखतं, पोटात दुखतं, पाठ दुखते, हार्टमध्ये प्रॉब्लेम आहेत, बीपी आहे, किंवा दुसरं इकडे तिकडे शुगर आहे, स्पॉन्डायलिसिस आहे, मणक्यात गॅप आहे, अमका आहे, तमका आहे, नीट दिसत नाही, डोळ्याचे प्रॉब्लेम आहेत, कानाचे प्रॉब्लेम आहेत, विस्मृतीचे प्रॉब्लेम आहेत, म्हणजे मेंदूचे प्रॉब्लेम आहेत, लक्षात राहत नाही, आणि सगळे प्रॉब्लेम आहेत. आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो आहे तो चित्ताशी संबंधित आहे. ते नेहमी फंदनं चपलं चित्तं, त्याला रक्षण करणं कठीण आहे. का त्याची पळापळ म्हणजे त्याची चाललेली आहे, ओढाताण जी चालली ती चित्ताची आहे. ते स्पंदन करतं, चपळ आहे, चंचल आहे, रक्षण करायला कठीण आहे, निवारणाला कठीण आहे. ते तडफड करतं, छटपटाता है, मछली की तरह छटपटाता है. आणि का छटपटातात, क्यों छटपटाता है, का तडफड करतं ते चित्त? तर ते पाण्यात राहिल्यामुळं पण जगण्यासाठी तडफड करतं, आणि बाहेर काढल्यावर तर मरण येईल म्हणून तडफडतं. तर माराच्या सागरात जरी चित्त असलं तरी ते तडफड करतं, आणि माराच्या सागरातून त्याला बाहेर काढायचा प्रयत्न केला की नाही, तुला मार हा दुःख देणार आहे, यातना देणार आहे, तुला पळायलाच लावणार आहे, तुला विचलितच करणार आहे, तुझं स्पंदनच करणार आहे, ते ते पळवतच राहणार आहे, चपळच ठेवणार आहे तुला. तिथं तुला सुरक्षितता नाही. हे जेव्हा आपल्या जागृतीला, सतीला, प्रज्ञेला, अंडरस्टँडिंगला, दृष्टीला कळतं, सम्यक दृष्टी, ते जेव्हा आपल्याला दिसतं आतून का हे चित्त माराच्या सागरात पण सुरक्षित नाही, मग आपण त्याचं भान ठेवतो, आणि त्याला अलिप्त होण्याचा एक त्याला अभ्यास देतो, प्रॅक्टिस करतो. आणि ती प्रॅक्टिस म्हणजे जागृतीची प्रॅक्टिस आहे, चित्तानुसतीची प्रॅक्टिस आहे. चित्त जागृत झालं, चित्ताच्या पातळीवर जागृत झालं चित्त, मन,
तर ते आपोआपच माराच्या बंधनातून सुटण्यासाठी प्रयत्न करतं. आता असा पण आहे इथं, तसा अर्थ इथं लावलेला आहे की पाण्यातून प्राणी बाहेर आल्यावर जसं जगण्यासाठी तडफडतो, तसं उलट हे चित्त माराच्या बंधनातून सुटण्यासाठी तडफडतं. असा पण त्याचा एक हे केलेला आहे, अर्थ केलेला आहे. वारिजो वथले खितो ओक मुकतो उफतो परिफंदती इदं चित्तं मार ध्येयं पाहातवे. मारापासून सुटण्यासाठी चित्त तडफड करतं. आणि मार म्हणजे लोभ द्वेष, ओढाताण. मार म्हणजे मारणारा, आघात करणारा, दुःख देणारा, यातना देणारा, डिस्टर्ब करणारा, विचलित करणारा, स्पंदन करायला लावणारा, पळायला लावणारा, असुरक्षित ठेवणारा, तो मार आहे. त्याचा निग्रह करणं कठीण आहे, दुर्निग्रहस्थ. ते चित्त फार पटकन पळापळ करतं. कुठं पळापळ करतं? यत्थ कामनी पातेन. यत्थ म्हणजे यत्र, यत्र म्हणजे जिथं जिथं काम आहे तिकडं पळतं. आता एक काम शब्द फार महत्वाचा आहे बरं का. आपण म्हणतो ना, कुठं चालले? जरा काम आहे जरा. काय काम आहे? आहे जरा काम. तर काम हा शब्द जो आहे ना, ते इच्छा आहे, इच्छेशी संबंधित आहे. काम आहे म्हणजे मला काम आहे म्हणजे मला तिकडे जाण्याची इच्छा आहे. माझं काहीतरी काम आहे म्हणजे माझी तिकडे जायची इच्छा आहे. माझं आज काही काम झालं नाही का माझी इच्छा पूर्ण झाली नाही. तर काम शब्द फार इम्पॉर्टंट महत्वाचा आहे. तर तर जिथं काम असतं तिथं चित्त जातं असं म्हटलेलं आहे. चित्त असतं किंवा जातं. आणि काय काम असतं? तर अगणित असंख्य काम असतात. माणसाला कधी काम नसतं असं नसतंच. काहीतरी काम असतंच. ते इच्छा असतात. इच्छा म्हणजे चित्त आहे. आता चित्त हा एक प्रकार असा आहे, ह्याच्यात एकतर विचार तरी थोडे जाणवतात, पण चित्त पटकन जाणवत नाही. म्हणून ते पुढची जी गाथा आहे, ती पुढची गाथा याच्याशी संबंधित आहे. चौथी गाथा जी आहे धम्मपदातली, चित्तवग्गातली, सुदुद्दसं सुदुद्दसं सुनिपुणं यत्थ कामनिपातिनं चित्तं रक्षेथ मेधावी चित्तं गुप्तं सुखावहं. आता याच्यात तुम्हाला जे मी अनुवाद पाठवला आहे तो तो तुमच्या समोर असणार आहे, पण मी दुसऱ्या एका पुस्तकातलं मी अनुवाद तुम्हाला वाचून दाखवतो. शेवटी शब्द कोणते यातले आणि त्यातले असं गृहीत धरायचं नाही. कशामुळे आपल्याला तो अर्थ लागेल तेच बघायचं. आपलं काम कुठं भागेल ते बघायचं. आपली आपल्याला जे शिकायची ती इच्छा ते 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 कसं पूर्ण होईल ते बघायचं. सुदुत्तसंग. आता याच्यात दोन शब्द आहेत, तीन शब्द आहेत. सुदुद्दसंग मध्ये तीन शब्द आहेत. एक सु, दु आणि दसंग. तर दसंग म्हणजे दर्शन. दर्शन म्हणजे दिसणे. आणि दुर्दसंग म्हणजे दिसायला कठीण. आणि सुदुर्दसंग म्हणजे खूपच कठीण, फारच कठीण. म्हणजे चित्त काय आहे हे दिसायला फार कठीण आहे म्हणे, समजायला फार कठीण आहे. तो आपला विषय चालला होता आता, की चित्त दिसायला समजायला फार कठीण आहे. कारण ते एका जागी नाही. कारण सगळीकडे काम आहेत ना. कारण डोळ्यांना काम आहे, कानाला काम आहे, नाकाला काम आहे, जिभेला काम आहे, त्वचेला काम आहे, मनाला काम आहे. सगळी कामच आहेत ही. म्हणून काम काम म्हटलं, कामेच्छा म्हटलं की इंद्रिय तृष्णा आहे. ते इंद्रियांच्या तृष्णा, इंद्रियांच्या इच्छा आणि त्या चित्ताशी कनेक्टेड आहेत. त्याच्यानुसार मन पण काम करतं, विचार प्रक्रिया. एवढा मोठा हा विषय आहे. चित्ताचा विषय सगळ्यात मोठा आणि महत्वाचा आहे. आणि तो जास्त गुंतागुंतीचा आहे. म्हणून चित्त विमुक्ती हाच मुख्य विषय आहे.
चित्त विमुक्ती, चेतो विमुक्ती, सचित्त परियोदपनं, स्वतःच्या चित्ताची शुद्धी. तर चित्त शुद्धी हाच मुख्य विषय आहे. चित्त म्हणजे काय हे सांगणं कठीण आहे, पण ते काय म्हणतात, या सगळ्या याच्यातून ओळखायचं काय ते. ओळखायचं म्हणजे त्याला ती आपोआप जाणीव होईल ती. पण ती एक गोष्ट नाही, ती अनेक गोष्टींचा तो संग्रह आहे. अनेक संस्कार आहेत त्याच्या, म्हणून ते सगळ्या संस्कारांचा तो संग्रह आहे चित्त म्हणजे कॉन्शियसनेस. आणि ते जाणवतं वेदनांमुळे, फिलिंगमुळे. आणि फिलिंग जाणवतात या सतीमुळे, जागृतीमुळे. म्हणून सती महत्वाची आहे. सतीपठ्ठाण म्हणजे धम्म आहे. परत धम्म समजायचा असेल तर सतीपठ्ठाण, आणि सतीपठ्ठाने डायरेक्ट श्वासाला जोडलेला आहे माझ्या मते. कुठे इकडे तिकडे पळायची गरज नाही आणि काही पाहायचं नाही दुसरं. सगळं ते भरकटतो आपण. जे मुख्य काम सोडून देतो आणि भरकटतो. आणि परत समजायला सोपं आहे, खूप सोपं आहे. करायला कठीण आहे, कारण आपल्याला फार कामं असतात, आपल्या आतमध्ये फार कामं असतात, त्यामुळे ते सोपं काम पण अवघड होतं. ते दुर्दसंग आहे. हे दूर दिसायला कठीण आहे. दर्शन, दर्शन म्हणजे दिसणे. दर्शन घ्यायला कठीण आहे, कारण ते दिसत नाही आणि त्याचं दर्शन होत नाही. दूरदर्शन म्हणजे लांबचं दिसणं, आणि दूरदर्शन म्हणजे दिसायला कठीण असणं. शब्द तेच आहेत, पण दूर हा शब्द वेगळा आहे आणि दूरदर्शन, दूरदर्शी हा शब्द वेगळा आहे. दूरदर्शन म्हणजे लांबचं दिसणं, जसं आपला टीव्ही आहे. टेलिव्हिजन म्हणजे लांब कुठेतरी प्रसारण झालेलं चित्र आपल्याला आपल्या बॉक्समध्ये दिसतं, टीव्हीमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये. तर ते दूरचं दिसतं, ते खरं नसतं, पण ते दिसतं. काय टेक्नॉलॉजी आहे ती. ते दिसतं. पण चित्त हे दिसायला कठीण आहे, म्हणून ते दूरदर्शी आहे. पण दूरदर्शी माणूस हा चित्त पण ज्याला त्याला चित्त जाणवतं. पुन्हा हा दूरदर्शीचा शब्द दूरदर्शी जर झाला, दूरदर्शी म्हणजे त्याला दूरचं दिसतं, म्हणजे त्याला आतलं दिसतं. दूरदर्शी त्याला म्हणतात ना, दूरदर्शी माणूस आहे, ज्याला लांबचं कळतं, दूरचं कळतं, भविष्यातलं कळतं, त्याला दूरदर्शी म्हणतात. प्रज्ञा, ती समज जी आहे ती दूरचं पाहते. दूरचं म्हणजे दूरचंच नाही, जवळचं पण पाहते, आणि दूरचं पण पाहते, आणि समग्रता पाहते. सम्यक, सम्यक म्हणजे समग्र पण आहे, सगळं दिसतं त्याला. दूरदर्शी, दूरदर्शी मनाला म्हणजे प्रज्ञेला ते सगळं दिसतं. तर तो दूरदर्शी, आणि इथं चित्त हे, जोपर्यंत दूरदर्शीपणा येत नाही, लांबचं पाहण्याची शक्ती आपल्याला लाभत नाही. ती सती जागृतीने लाभते. त्याच्यामुळे प्रज्ञा येते, आणि प्रज्ञेमध्ये दूरदर्शीपणा येतो. आणि जोपर्यंत जागृती नाही, सती नाही, प्रज्ञा नाही, त्याच्यामुळे दूरदर्शीपणा नाही, मग तिथं दूरदर्शी आहे, म्हणजे दिसायला कठीण आहे ते. म्हणजे प्रज्ञेचा अभाव आहे. आणि एकदमच अभाव, जास्तच अभाव असेल तेवढा माणूस हा काय म्हणतात, आंधळा असतो, अनकॉन्शियस असतो, अजागृत असतो. आणि अप्पमाद वग्गात सांगितल्याप्रमाणे तो तो 80% जर अजागृत असेल तर 80% तो मेलेला असतो. 20% जर जागृत असेल तर तेवढाच तो जिवंत आहे, बाकी मेलेला आहे. 90% जर भानावर नसेल, सतीमध्ये नसेल, तर 90% मेलेला असतो. तो कसा जगतो, आणि काय करतो, आणि कसं बोलतो, आणि कसं वागतो, आणि त्याला ते काहीच कळत नाही. तर हे दूरदर्शी, दूरदर्शी असल्यामुळे, दूरदर्शी
होता आलं पाहिजे. तर ती प्रज्ञा जागृती करते. पण हे चित्त जे आहे हे दूरदर्शी का आहे आणि दिसायला एवढं कठीण का आहे? कारण ते आपल्या सामान्य भाषेत मला असं वाटतं, ते हाडामासात दडलेलं आहे आणि हाडं-मासं आपल्याला दिसत नाही. जिवंतपणा जो आहे, चित्त जे आहे, कॉन्शियसनेस जे आहे, नर्वस सिस्टम मधून निघालेलं सगळे जे काही मज्जा संस्था आहे, ती अशी उघडी दिसत नाही. उघडी दिसत नाही. ते उघडी कधी दिसते? अं, काही जखम झाली समजा किंवा एखादा अपघात होतो. अपघातामध्ये मग ते दिसतं आतलं. फार मोठा अपघात झाला. नाही का, एखाद्या डोक्याला मार लागला तर त्याचं रक्त पण दिसतं, जे एरवी दिसत नाही. ते रक्त पण दिसतं आणि मेंदू पण दिसतो काहींचा. तसे भयंकर जे अपघात असतात ते किंवा आपण हात पाय तुटलेले वगैरे. तर तसं नसतं बघ ते. इतर वेळेला ते सगळं काय म्हणतात, सीलबंद शरीर आहे आपलं, बंद आहे सगळीकडून, कायेनं झाकलेलं आहे, त्वचेनं झाकलेलं आहे. पण त्वचेच्या आतमध्ये जे आहे ते सगळं हाडामासाचं जे जग आहे, त्याच्यात चित्त आहे, जिवंतपणा आहे आणि तो दूरदर्शी आहे. चित्त दूरदर्शी आहे. चला, फार आत शिरलो आपण. पण हे कल्पनेनं शिरलो. पण सतीनं आपण प्रत्यक्ष सगळं पाहू शकतो. जागृतीनं हे आपण आपल्याला पाहू शकतो म्हणजे दिसू शकतं. म्हणजे हे दूरदर्शी जे आहे ते दूरदर्शी होतं. तर हे चित्त जे आहे हे दूरदर्शी आहे. दिसायला कठीण आहे आणि खूप कठीण आहे म्हणे. सुदुद्धसंग 3 शब्द आहेत. आणि अजून असं म्हटलेलं आहे का ते सुनिपुणंग आहे. आता निपुण म्हणजे हुशार. हे चित्त जे आहे ना, जे पळतं आणि पळवतं, जे फंदलंग चपलंग चित्तंग दुरख्खंग जे आहे ना, ते सगळं पळवतंय ते. ते पळतंय आणि म्हणून आपण पळतो. आपण पळतो म्हणजे ही काया पळते. कारण कायेला स्वतंत्र अस्तित्व नाही. ती चित्तानुसारच पळते. चित्तानुसारच चालते. चित्तात, मनात, विचारात, भावनात जे असेल तेच काया करू शकते. मला बोलायची इच्छा असेल तरच मी बोलेल. मला बोलायची इच्छा नाही, बोलू शकत नाही. चित्तात नाही, विचार नाही मनात, नाही बोलणं होत. बोलणं ही चित्त आणि मनाशी कनेक्टेड आहे. म्हणून ते सेंटरला आहे, बरोबर मध्ये आहे. ध्वनी, हा, ध्वनीमध्ये पण चित्त आहे. म्हणून कापरा आवाज, भयातला आवाज वेगळा असतो. ध्वनी वेगळा असतो. प्रेमळ ध्वनी वेगळा असतो. उद्धट आवाज वेगळा असतो. खुनशी आवाज वेगळा असतो. बेरकी आवाज वेगळा असतो. खलनायकाचा आवाज वेगळा असतो. मुख्य नायकाचा वेगळा आवाज असतो. नायिकेचा वेगळा असतो. त्याच्यामध्ये ते कॅरेक्टर आहे, म्हणजे ते गुणधर्म आहेत आणि ते चित्ताचे मनाचे आहेत. तर चला, हे सगळं इंटरकनेक्टेड आहे, त्यामुळे आपण कुठेही घुसू शकतो. सागर आहे ना, महासागरात आपण कुठेही घुसू शकतो. श्वासात घुसलो की कायेत घुसू शकतो. कायेतून आपण जाणीवांमध्ये जिवंतपणात घुसतो. मग चित्तात, मग विचारात, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, वर्तन, बोलणं, सगळं 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 येतं त्याच्यामध्ये. ते सगळं एकच आहे. मग त्याला हे सगळं समाधीमध्ये आलं पाहिजे. एक झालं पाहिजे, एक दिसलं पाहिजे, एक जाणवलं पाहिजे. त्याला समाधी म्हणतात. तर ते समाधीमध्ये सगळं दिसतं मग. आणि समाधी नसली का चंचलता असते. मग ते चित्त समाधीत नसेल, मन समाधीत नसेल, तर मग बोलणं समाधीत नाही, काया समाधीत नाही, वर्तन समाधीत नाही, काही समाधीत नाही.
त्याच्यामुळं त्याला समाधीत आणण्यासाठी, सम्यक समाधीसाठी सम्यक सतीच काम करते. आणि हे जे लय फार सुनिपुण, तर हे अति अति निपुण. आता काही त्यांनी सूक्ष्म असा पण अर्थ केलाय. सूक्ष्म अर्थ नसावा. निपुण म्हणजे आपण म्हणतो ना, निपुण, निपुणता, हुशारी. तर हुशार आहे हे मन, जे चित्त जे आहे फार हुशार आहे. ज्याला आपण हुशारी म्हणतो ना माणसाची, ती चित्ताची हुशारी आहे. कारण ते अनेक इच्छा आकांक्षांनी भरलेलं आहे. अनेक इच्छा आकांक्षांनी व्यापलेलं आहे. आणि त्या इच्छा आकांक्षा अं, बऱ्याचशा हाताबाहेर पण असतात. काही जाणवत, काही हातात असतात, काही हातात असतात आणि काही हाताबाहेर असतात. बऱ्याचशा हाताबाहेरच असतात, जे आपल्याला संस्काराने आपल्यामध्ये आलेले असतात, म्हणजे चित्तामध्ये आलेले असतात. आणि त्यामुळं ते हाताबाहेरच जास्त असतं. हाताबाहेरच्या इच्छा खूप असतात, जास्त असतात. आणि विशेष म्हणजे त्या अविद्येतून निर्माण होतात संस्कार. अविद्या पच्चया संखारा. अविद्येतून संस्कार निर्माण होतात, म्हणजे सगळं हे जे आहे ते चित्त आहे, ते बनणारं चित्त आहे, संस्कारित चित्त. आणि ते फार हुशार आहे म्हणे. कारण त्याच्यात अनेक इच्छा आहे, आणि त्या प्रत्येक इच्छाला प्रत्येक चित्ताला प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याची घाई असते. आणि त्यांच्या एकमेकांमध्ये तक्रार पण चाललेले असतात, संघर्ष पण चाललेला असतो, म्हणून ओढाताण चाललेले असते. आणि प्रत्येक इच्छा मग हुशारी करते जास्त. मला पाहिजे, मला पाहिजे, हे नको, हे नको, असं पाहिजे, तसं पाहिजे. मग ते हुशारी करते. म्हणून ते फार हुशार आहे म्हणे, चित्त फार हुशार आहे. पण ते सुदुद्धसंग आहे, ते दिसत नाही लवकर. कारण आपला त्याच्याशी कनेक्शन नाही, म्हणजे सती नाही. तर त्याच्यात जो सूक्ष्म हा जो अर्थ केलाय तो तसा नाही. सुनिपुण म्हणजे फार अतिहुशार, आपण त्याला असं म्हणू, अतिहुशार आहे ते. चॅप्टर आहे, चॅप्टर. ते चॅप्टर आहे म्हणून आपण चॅप्टर असतो. आपण म्हणतो ना एखादा माणूस फार चॅप्टर आहे, तर त्याचं चित्त चॅप्टर आहे. पण तो भानावर नाही, म्हणून तो कधी कधी जास्त चॅप्टरपणा करतो. आता चॅप्टर इंग्रजी शब्द आहे, चॅप्टरपणा हा मराठी शब्द नाही. पण चॅप्टरपणा करतो, चॅप्टरगिरी करतो, अतिशहाणपणा करतो. कारण तो सुनिपुणंग आहे, ते चित्त सुनिपुणंग आहे, जास्तच हुशार आहे. आणि मग पुढचा शब्द आपण जो आधी पाहिलेला आहे, यत्थ कामनी पातेन. यत्त, यत्थ म्हणजे यत्र. आपण म्हणतो ना यत्र तत्र, इथं तिथं. किंवा आपला मराठी शब्द आहे इतरत्र. इतरत्र म्हणजे इकडं किंवा तिकडं. तर यत्थ म्हणजे यत्र म्हणजे जिथं काय आहे, काम आहे. जिथं काम असतं तिथं ते चित्त जातं. यत्थ कामनी पातेनं म्हणजे तिथं जिकडे जाऊन पडतं, म्हणजे जाऊन पडतं म्हणजे तिकडे जातं. आपण म्हणतो ना फार काम पडलंय, आपलं मराठीचं फार काम पडलंय. म्हणजे काम पडतं म्हणजे इच्छा, आपल्या इच्छा तिथे पडलेल्या असतात. तर जिथं इच्छा पडलेल्या असतात तिथं चित्त आहे, तिथं ते चित्त आहे. आणि जिथं इच्छा आहे तिकडं ते आपलं अख्खं शरीर ते तिकडं धावपळ करतं, कारण चित्त धावपळ करतं. यत्थ कामनी पातेन, जिथं काम आहे तिकडं ते जातं. म्हणजे आपण जातो, म्हणजे आपलं शरीर जातो. म्हणजे आपण म्हणतो ना, फार काम आहे, तिकडं चाललोय, म्हणजे शरीर तिकडं चाललंय. कारण या शरीरातल्या चित्ताला काम आहे, ते काम आहे, ती इच्छा आहे, तिकडं चाललोय, ते पूर्ण करायचे.
आणि हे हाताबाहेर आहे. पुढं म्हटलेलं आहे, चित्तंग रखेत मेधावी. जो प्रज्ञावान आहे, जो समजदार आहे, जो जागृत आहे, त्याला बोधी प्राप्त होते. म्हणजे समज म्हणजे बोधी आहे, ती जागृतीमुळे होते. ती बोधी, संबोधी, संबोधी म्हणजे संपूर्ण जागृत अवस्था, मा संबुद्ध. तर जेवढा मनुष्य जास्त जागृत होत जातो, मेधावी बनत जातो, ज्ञानी म्हणजे प्रज्ञावान बनत जातो, असा प्रज्ञावान मनुष्य चित्ताचं रक्षण करतो असं म्हटलेलं आहे. त्याला त्याच्या ताब्यात चित्त येतं. आता चित्त त्याच्या ताब्यात येत नाही म्हणण्यापेक्षा जेवढा प्रज्ञेचा प्रकाश असतो तितकं ते मग चित्त हुशारी करत नाही जास्त. चापटरपणा करत नाही ते. ते हुशारी करत नाही, त्याच्यामुळे ते दूरदर्शी नाही राहत मग. कारण ही प्रज्ञा जी असते ही दूरदर्शी बनलेली असते. त्यामुळे ते दूरदर्शी राहत नाही ते चित्त. इंटरेस्टिंग संबंध आहे सती आणि सगळ्या अस्तित्वाचा, बुद्ध बोधी आणि सगळ्या अस्तित्वाचा, जीवनाचा फार इंटरेस्टिंग संबंध आहे, कनेक्शन आहे असं दिसतंय. हे आता मला पण बोलता बोलता लक्षात येते. हे आधी विचार नाही केला मी याच्यावर, पण चिंतन चालू आहे ना. ते आपण चिंतन चालू आहे म्हणजे खोदकाम चालू आहे, उत्खनन चालू आहे. आणि तो आपण ते उत्खनन आपण या शब्दांच्या आधारे करतो, कारण शब्द आपल्याला धम्म दाखवतात आणि आपण धम्मविषय करतो. आणि धम्मविषय सती नंतर येतो सप्तबोध्यांगानुसार. म्हणून हे उत्खनन चालतं आणि हे आत्ता वर्तमानात चाललंय. हे मागचं पुढचं काम नाही, आत्ता चाललंय, आत्ताच करायचं काम आहे ते. सती आत्ताच काम आहे, जागृतीचंच काम आहे. इथं इथला श्वास, इथलीच काया, इथली आत्ताची, मागचे पुढचे नाही, या क्षणातली काया, या क्षणातलं त्याच्यातला श्वास, ती काया, ते जाणीवा, वेदना, चित्त, विचार प्रक्रिया, आत्ताच. आत्ता आत्ताचं पाहणं, आत्ताचं ऐकणं, आत्ताचं बोलणं, आत्ताचा जो काही असेल तो गंध, तो स्पर्श, जे काही असेल ते आत्ताचं. सती आत्ताचं काम आहे. तर तिथं आपल्याला हे चित्त जर दिसलं आत्ता मेधावी व्यक्तीला, जागृत व्यक्तीला, तर ते चित्ताचा सगळंच मग ते बदलतं त्यात. त्याची चंचलता बदलते, फंदनही बदलतं, चपळता बदलते, ते जे त्याला रक्षण करणं कठीण आहे ते ताब्यात येतं. म्हणून ते म्हटलंय, चित्तंग रक्षेत मेधावी. जो जागृत मनुष्य, जो मेधावी आहे, जो प्रज्ञावान आहे, त्याला बोधी मिळते, त्याचं चित्त आपोआप ताब्यात येतं, त्याचं रक्षण होतं. रक्षण केलेलं चित्त सुखावं असतं. आता सुख कुठे आहे ते कळेल, लक्षात येतं. जिथं सती आहे तिथं दुःखमुक्ती आहे. जिथं जागृती आहे, जिथं मेधावी अवस्था येते, म्हणजे प्रज्ञा येते, तिथं चित्त जागेवर येतं. त्याची पळापळ थांबते. ते संयमित होतं, ते सुरक्षित होतं. चित्तंग गुत्तंग, गुत्तंग म्हणजे सुरक्षित. ज्याचं आता गुत्तंग शब्द कुठून आला माहिती नाही, परंतु रक्षित, सुरक्षित चित्त हे सुखदायक असतं. इथं सुख आहे आत्ता. आत्ता जर या क्षणी जर आपलं चित्त थोडस जागृतीमुळे सुरक्षित झालेलं असेल, तर ते सुख खरं सुख आहे. ते कोणी हिरावून नाही घेऊ शकत. आणि ते कशावर अवलंबून पण नाही. हे मिळालं न ते मिळालं, ते नाही मिळालं, ते तेवढं नाही मिळालं, हे हटवान, त्याला मारान, त्याला कापान. ते चित्ताची चॅप्टरगिरी आहे ती. हे चॅप्टरपणा आपोआपच थांबतो त्याचा. जास्त अतिशहाणपणा जे करतं ते चित्त, त्याला बुद्धी साथ देते किंवा बुद्धीच्या आधारे शहाणपणा करतं, ते आपल्यासाठी प्रॉब्लेम निर्माण करतं. जेवढं आवश्यक आहे, तेवढं गरजेचं आहे, तेवढं त्याला काम करू द्यायचं, कारण जगायचं आहे. जिवंत जिवंत असो तर बुद्धत्व आहे, बोधी आहे, जागृती आहे.
म्हणून जेवढं गरजेचं आहे तेवढं संयमानं त्याला त्याला संयमात आणणं, आटोक्यात आणणं म्हणजे चित्ताला संयमित करणं. चित्त संयमित झालं की मेंदू संयमित होतो. मेंदू संयमित झाला की इंद्रिय संयमित होतात. मग त्याला काही दिसू द्यात. डोळ्याला काही दिसलं आणि ह्याच्यामुळं इकडे चित्त प्रभावित झालं का सगळं ते गडबड होते. सती जागृतीमुळे सगळं एकदा ते जागृतीच्या प्रकाशात आलं, काया वेदना चित्त म्हणून सती पठ्ठाण आलं चारी पातळ्यावर, म्हणजे सगळ्या जीवनामध्ये सती झिरपली, ऍब्झॉर्ब झाली का चित्त विमुक्तीचं काम सुरू झालं. म्हणजे अर्हत पद अवघड नाही, अर्हत होणं अवघड नाही, समजायला अवघड नाही, करायला अवघड आहे. म्हणून बुद्धाच्या काळात किती 6 महिन्यात 60 अर्हत त्यांनी निर्माण निर्माण झाली त्यांच्यामुळे. कारण तो मार्ग, सरळ मार्ग दाखवलाय. कुठं पळू नको, इकडे तिकडे जाऊ नको, कुठं जायचं नाही, कुठं जायचं नाही, इथंच थांब, हेही पस्तिको, इथंच इथंच येईन, इथंच पहा, आणि काही करू नको, काही काही कोणाचं ऐकू पण नको. किती सोपं सांगितलं असं. म्हणून पटकन पंचवर्गीय 2 महिन्यात मोकळे झाले, त्यांची चित्तविमुक्ती झाली. पुढच्या 6 महिन्यामध्ये 55 लोक मोकळे झाले. 6 महिन्यात 60 लोक मोकळे झाले. संघ स्थापन केला. तो संघ खरा. बाकी संघ जो आहे तो कपड्यावर नाही, भिक्खू, तो भिक्खू संघही नव्हता. तो अर्हतांचा संघ होता. संघ खरा अर्हतांचाच असतो, किंवा त्याच्या अलीकडचे जे लोक असतात, अनागामी, सकृतागामी, श्रोतापन्न, त्यांचाच संघ असतो. त्यांचा संबंध कपड्याशी किंवा दीक्षेशी पण नाही. कपड्याशी या प्राप्तीचा काही संबंध नाही. अंदर का काम आहे हे, आतलं काम आहे, कायेतलं काम आहे. धम्मं कायेन पश्यति, कायेतलं काम आहे. कायेत उतरूया, कायेतलं चित्त, कायेतल्या जाणीवा, कायेतलं मन, कायेशी जोडलेली इंद्रिय आणि सगळे व्यवहार जे आहेत याच्याशी कनेक्टेड आहे. चला, व्हेरी गुड. म्हणजे आपल्याला काही येते, त्याला एक संगीताच्या भाषेत, शास्त्रीय संगीताच्या भाषेत असं म्हणतात. आता मी शास्त्रीय संगीतात बरेच वर्ष घालवले. यशस्वी गायक नाही मी, यशस्वी कलाकार नाही, परंतु त्या संगीत क्षेत्रात असं आहे की कोणाचं गाणं चांगलं होतं, मैफल त्याची, त्याचा जे एखादा राग किंवा त्याचं गाणं, कोणाचं गाणं चांगलं होतं की ज्याला सूर सापडतो, आणि तो तो सूर त्याला सापडतो ज्याचं चित्त थाऱ्यावर आहे, जागेवर आहे, शांत आहे, स्थिर आहे, आणि त्याला मग तो सूर सापडतो. त्याला त्याचा सूर सापडला की मग त्याचं गाणं, त्याचा राग, त्याचं जे काय असेल ते खुलतं त्याचं. तसं कवीचं पण असतं. योग्य शब्द सापडले तर ते कवितेला धार येते, गाण्याला धार येते, गीताला धार येते. लेखनाचं पण तसंच असतं, आणि सगळीकडे तसंच असतं. अगदी स्वयंपाकही करत असलं तर स्वयंपाकातला सूर सापडला, चव सापडली, चव लक्षात आली तर चव येते. पण कशामुळं काय होतं हेच जर कळत नाही, त्याचं भानच नाही, तर मग कशातही काही टाकतो आणि काहीही बनतं. कशातही काही टाकतो आणि काही बनतं. तर त्याच्यामध्ये निपुणता नाही, त्या स्वयंपाकातला सूर सापडला नाही. तसं संगीतातला प्रत्येक ठिकाणी माणसाला ते म्हणतात, तर तो सूर सूर त्याला सापडतो जिथं ज्याचं चित्त स्थिर, शांत, संयमी, आणि त्या षड्जाला धरून असतं, त्या साला धरून असतं, त्या मूळ स्वराला धरून असतं. म्हणून त्याला म्हणतात ना, ज्याचा सा चांगला लागतो, षड्ज ज्याचा चांगला म्हणजे त्याचा मूळ स्वर ज्याला चांगला लागतो, तो मग खालीवर त्याचा गळा फिरतो, त्याची ताण फिरते, आणि गाणं चांगलं होतं. तसं जीवन संगीत चांगलं जर करायचं असेल तर ते त्याच्याशी कनेक्ट व्हावं लागतं, जीवनाशी.
काया वेदना चित्त मनोधम्म सती सती पठ्ठाण. आता आपले हे वर्ग जे चाललेत ना, जे काही कार्यशाळा ज्याला आपण जागृतीची कार्यशाळा म्हणतो, याला पुढे चालून आपण सती पठ्ठाण कार्यशाळाच म्हणू शकतो. हे सती पठ्ठाणसाठी चाललंय सगळं. कारण सती पठ्ठाणात दुःखमुक्ती आहे, दुसरं काहीच नाही. म्हणून अप्पमादेन संपादेथ जागृतीपूर्वक प्रयत्न, एवढं एकच काम आहे आणि तेच आपल्याला करायचे. धम्म म्हणजे दुसरं तिसरं काहीच नाही. हा एकायनो मग्गो आहे. हाच एकमेव मार्ग आहे. थांबतो मी. बाबासाहेब जे म्हणायचे, बुद्ध माझ्यापेक्षा 100 वर्षांनी पुढे आहेत. हा एक कोण बोलतंय हे? कोण बोलतंय? एक एक बोधिसत्व बोलतात, हम्म. प्रज्ञावंत बोलतायत. त्याच्यातूनच लक्षात घ्यायचं बुद्धाचं स्थान कुठं आहे आणि आपल्याला काय करायचंय. त्रिकोण साधला पाहिजे बरोबर. तिन्ही एकच आहे. आपण बुद्ध आणि बाबासाहेब एकच आहे. एकत्रित आले पाहिजेत. संपलं. जगाचा कायापालट होणार. जग धम्मराज्य करायचे बाबासाहेब म्हणतात ना, किंवा धम्माचा उद्देश काय, जग धम्मराज्य करायचंय. हे हे सगळं एकत्र आलं पाहिजे. या त्रिकोणाच्या मध्ये संघ आहे. कारण सगळेजण तिथंच आहेत, तर मग काय एकच आहे ना. आणि त्रिकोण पण वेगळा नाही राहत. मग जिथं मी येतो तिथं आपण येतो. मग आपण, बाबासाहेब आणि बुद्ध. तो त्रिकोण व्यक्तिगत नाही राहत, तो सामाजिक बनतो, बनू शकतो. आणि जो सामाजिक बनतो तो राष्ट्रीय पण बनेल, आणि जो राष्ट्रीय बनतो तो जागतिक पण बनेल. काय राहिलं? तर सोपं सोपं काम, आधी आधी सोपेपणा लक्षात घेऊया. हे कधी कधी जे काय सोपंच अवघड असतं आणि अवघड फार सोपं असतं, आणि अवघडाच्या मागे जास्त लोक पळतात. तो त्यांच्या चित्तातला गोंधळ आहे. त्यांचं ते चित्त आहे जे असं आपण पाहतोय. तर सोपं त्याला सापडतं ज्याचं चित्त सोपं झालेलं आहे. ते ते जास्त अतिशहाणपणा करत नाही. त्याचा मेंदू अतिशहाणपणा करत नाही. शहाणपणा पाहिजे पण अतिशहाणपणा नाही पाहिजे. दूरदर्शीपणा पाहिजे पण दूरदर्शी अवस्था नको. दूरदर्शी अवस्था पाहिजे. तसा शहाणपणा पाहिजे पण अतिशहाणपणा नाही पाहिजे. कारण तो अतिशहाणपणा म्हणजे आगावपणा म्हणतो आपण त्याला. तर चित्त आगाव असतं कारण ते निपुण असतं. मेंदू त्याच्यामुळे आगावपणा करतो. म्हणून काही बोलतो, काही विचार करतो आणि काही कृती करतो. स्वतःला अडचणीत टाकतो आणि इतरांना अडचणीत टाकतो. तर सगळ्याचं मूळ इथंच आहे. बरोबर बरोबर. परत बोला. तर ते चालू चालू आहे सर, चालू ठेवलं पाहिजे आणि पुढे चालू नाही ठेवायचं ते, आहे आपल्याला. हो हो. ते आपलं हे हे संशोधन आहे, स्वतःचं हा, संशोधन आहे. आणि स्वतःबरोबर इतरांना पण संशोधनाला आपण काय करतो, एक प्रकारे परिस्थिती निर्माण करतो. बरोबर. हे आपलं जे काही आता ऑनलाईन सत्र चालू आहेत, किंवा जेव्हा आपले शिबिर होतील इथून पुढे, किंवा वर्ग होतील प्रत्यक्ष 2 तासाचे 3 तासाचे, हा विषय मला वाटतं सगळ्यांनी डोक्यात ठेवला पाहिजे आता, की हे घडवून आणायचंय. हे असंच नाही होणार. ठरवावं लागेल, संकल्प करावा लागेल. तर हे संकल्प. काम हे काम आपल्याला पुढे न्यायचंय. तर मग त्याच्यासाठी 2 तासासाठी 3 तासासाठी एकत्र या, नाही तर 1 दिवसासाठी या, नाही तर 2 दिवसासाठी या, नाहीतर 8 8 दिवसासाठी या.
पण कायमचंच एकत्र यायचं हे का ठेवायचा नाही आपल्याला, काम स्वतःमध्ये करायचंय. नाही तर मग तोच म्हणजे उद्योग. हा, पुढे जायचंय. पुढे जायचंय आणि पुढं पुढे जायचंय म्हणजे पठ्ठण करायचंय. आणि पठ्ठण करायचं म्हणजे स्वतःमध्ये आधी उतरायचंय. त्याच्यामुळे हे सगळे मार्ग आहेत. ऑनलाईन असणं काय, 2 ते 3 तास काय, आणि 1 दिवस काय, आणि 8 दिवस काय. प्रश्न त्याचा नाही. प्रश्न काय की आपल्याला सती पठ्ठाणामध्ये आपल्याला आधी थेरॉटिकल क्लॅरिटी आली पाहिजे. सिद्धांत समजला पाहिजे, म्हणजे तो मार्ग दिसला पाहिजे, समजला पाहिजे. मग प्रॅक्टिसमध्ये येतो. फार सोपा आहे तो. मी तर म्हणतो खूप सोपा आहे. काय विचार न करता जे आन आणि अपान चाललंय, विचार न करता. जिथं मी घेतो, मी सोडतो, आणि असं पाहिलं आणि तसं पाहिलं, आणि इथं पाहिलं आणि तिथं पाहिलं, संपला. तिथंच विषय संपला मी म्हणतो. आणि याच्यात खूप लोक अडकलेत असं माझं मत आहे. जगातले खूप लोक अडकले त्याच्यामध्ये. त्यांना नैसर्गिक अनापान ज्यांना दिसत नाही, सापडलं नाही, त्यांचा सतीपठ्ठाणाचा मार्ग बंद आहे पुढचा. असा एक निष्कर्ष निघतो आजच्या वर्गातून. ज्यांना नैसर्गिक श्वास सापडला नाही, जो आपण घेत नाही, सोडत नाही, अनात्म श्वास म्हणतो मी त्याला, अनात्म अनापान, त्याला काया सापडत नाही. ज्याला काया दिसत नाही, सापडत नाही, तिथं दर्शन होत नाही, तिथं तो दूरदर्शी आहे. दूरदर्शी आहे, दिसायलाच कठीण आहे. आतली काया जाणवत नाही, मग जाणवत नाही, म्हणजे वेदना जाणवत नाही. मग त्या हाडामासात असलेलं चित्त जाणवणं शक्य नाही, किंवा आणखीन दूरदर्शी आहे ते. आणि विचार प्रक्रिया जे मेंदूत जे चाललंय, इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेस काय असेल ती, तर त्यातला कार्यकारण भाव कळत नाही. त्याच्यामध्ये एक शृंखला आहे. विचारांमध्ये एक प्रकारची शृंखला असते. विचार उगीच नाही चालत. विचार उगीच चालत नाहीत. विचार लाटांसारखे काम करतात. म्हणजे पाण्यामध्ये जर काही असे दगड पडला, या पाण्यामध्ये आपण असा पाण्यात हात घातला, शांत पाण्यामध्ये, मध्ये थोडासा असा मध्ये त्याला टच केला, किंवा काही त्याच्यात असं टाकलं का, तिथून जे वलय निर्माण होतात ते कडेपर्यंत येतात, किनाऱ्यापर्यंत येतात. मग तो ग्लासातलं वलय असो, किंवा तुमच्या मोठ्या भांड्यातलं असो, नाही तर तळ्यातलं असो, किंवा तुमच्या सागरातलं असो, लाट लाटेला जन्म देते. लाट लाटेला, ते लहर लहरीला जन्म देते. तसे विचार विचाराला जन्म देतात. तर आत्ता आपण जो विचार करतो, त्याच्या आधी दुसरा काहीतरी विचार असतो, जो ह्या विचाराला जन्म देतो. त्याच्या आधीचा विचार जो असतो, तो त्याच्या आधीच्या विचारामुळे ते जन्माला आलेलं असतं. त्याच्या आधीचं जे असतं ते त्याच्या आधी, असं ते करून ते विचार प्रक्रिया पुढे चालते, पुढे जाते. असंच सतीपठ्ठाण पण आहे. सतीपठ्ठाण पण असंच आहे. आपण श्वासातून काया, वेदना, चित्त, मनोधम्म, तिथंच आहे ते सगळं. त्याच्यात सखोलपणा येतो. हा, तर ते, आणि ते ते नॅचरल आहे, परत ते नैसर्गिक आहे. सतीपठ्ठाण क्रिएट करण्याची आणि साधना करण्याचा विषय नाही तो. चित्त शांत होण्याचाच विषय आहे फक्त. सागर शांत पाहिजे ना, पाणी शांत पाहिजे. पाणी शांत असेल तर लहरी बरोबर ते दिसतात आपल्याला. आणि तर सागर अशांत आहे, उसळतोय, त्याच्यामध्ये सगळं खळबळ आहे. तर कसलं, सगळ्या लाटांची खळबळ आहे ती, सगळ्या सगळ्या पाण्याची खवळलेला सागर असेल तर त्याला काय, सगळंच खवळलेलं आहे ते. तसं चित्त खवळलेलं असेल ते रागानं, द्वेषानं, लोभानं, द्वेषानं, नुसतं त्याची पळापळन, ओढाताण, फंदनं चपलन चाललंय त्याचं, तर ते दुरखंगच आहे. त्याला रक्षण करणं कठीणच आहे. तर त्याला आधी ह्या सतीनं, जागृतीनं ते
समथेमध्ये येतं, शांत होतं. त्याला समथा म्हणतात. शमथ. शमथ म्हणजे शांतता, स्थैर्य. शांत पाणी एका लेवलला असतं. आणि त्याच्यात आपण जेव्हा आपल्याला त्याचा जर अभ्यास करायचा असेल तर त्याच्यात तुम्ही काही टाका, त्याच्यातून निर्माण होणाऱ्या लहरी हे आपल्याला स्पष्ट दिसतात. तसं सतीनं आपल्याला जेव्हा हे सगळं समतेमध्ये येते, शांत होतं, मग आपल्याला त्याच्यातून इन्साइट मिळते असं म्हणतात, अंतर्दृष्टी मिळते, ते आतलं समजतं. त्यामुळे विचार प्रक्रिया तिथपर्यंत आपण पोहोचलो, मग आपलं काम झालं. मग मग तिथून पुढचं काम काय राहतं, कशामुळं काय होतं, प्रतित्य समजपात. हा ह्याच्यामुळे हे होतं, त्याच्यामुळे ते होतं. ते पण वलयच आहे, ते लाटाच आहेत त्या. अविद्येच्या अज्ञानाच्या सागरामध्ये ते संस्कार येतात आणि संस्कारातून मग ते हे तयार व्हायला सुरुवात होते. काहीतरी गोळा करायला सुरुवात होते. मग संस्कार, अविद्येतून संस्कार, संस्कारातून काहीतरी हालचाली, विज्ञान, कॉन्शियसनेस, चित्त, तिथं सुरुवात होते चित्ताची. आणि मग ते काहीतरी गोळा करत राहतं. ते नैसर्गिक केमिकल हे रिॲक्शन आहे ती. सायकोलॉजिकल आहे, म्हणजे केमिकल आहे, इलेक्ट्रिकल आहे. मग त्याच्यातून काही ना काही गोळा होत जातं. त्याला आपण रूप म्हणतो. त्याच्यात नाम असतं, म्हणजे त्याचं स्वतंत्र एक विज्ञान असतं. मग ते स्वतंत्र अस्तित्व. षडायतन, मग त्याच्यानुसार ते इंद्रिय काम करायला सुरुवात करतात. नामरूप, नामरूपानंतर मग ते षडायतन, 6 इंद्रिय मग ते क्रिएट होतात. आधी 5 आणि मग ते आतलं मनोविज्ञान. 6 इंद्रिय काम करतात आणि मग त्यांचे विषय पुढं आपल्याला कामाला लावतात. फस्स, षडायतन, फस्स, स्पर्श. स्पर्श जाणवतात. स्पर्शामुळे जे होतं, इंद्रिय आणि विषय यांचा स्पर्शानं, यांच्या संपर्कामुळे, यांच्यातल्या अंतरक्रियेमुळे ज्या जाणीवा आपल्याला जाणवतात त्या वेदना आहेत. आणि वेदनामध्ये जे पाहिजे असतं त्याची तृष्णा असते. नको असतं त्याची हटवण्यासाठी तृष्णा असते. म्हणून वेदनेतून तृष्णा निर्माण होते. आणि तृष्णातून मग आणखीन संग्रह, उपादान, आणखीन उपादान, पाहिजे 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 पाहिजे. आणि मग काहीतरी आणखीन मोठं बनतं, बनत जातं. आपण वय वाढतं ना, आधी छोटं असतं शरीर, बारीक असतं, मग मोठं, मग मोठं, मग मोठं. आणि जेवढे आपण वाढत जातो, वय वाढत जातं, शरीरही वाढत जाते. हाडामासात आपली वाढ होते, मग चित्त पण वाढते. त्याच्यामुळेच हे वाढतंय. चित्तामुळेच हे हाडामासातलं हे वाढ आहे. भव. आणि मग प्रत्यक्षात जे गर्भाशयात हे चाललेलं असतं, मग तिथे वाढून वाढून किती वाढणार, मग जगात येतो, जगाला दर्शन द्यायला. जन्म. आणि बाहेर आला का मग म्हातारपण, तिथूनच सुरुवात होते त्याची. जरा म्हणजे वय होणं, म्हातारपणाकडे जाणं. हे जन्मानंतर ते वाढत जो जातो त्याला जरा म्हटलेला आहे. जरा म्हणजे म्हातारपण, पण वय वाढणं. आणि त्याच्यात व्याधी असतात, म्हणून जन्म, जरा, व्याधी. आणि वाढून वाढून किती वाढणार आहे, जेवढी क्षमता आहे तेवढंच मरणार शेवटी. आणि जन्म आणि मरणाच्या मध्येच हे काहीतरी, हे मला पाहिजे म्हणजे प्रिय आणि अप्रिय. तर प्रिय मिळालं का सुख, अप्रिय आलं का दुःख. जन्म, जरा, व्याधी, मरण, प्रियांचा वियोग, अप्रियांचा संयोग. दुःखाची कारणं सांगितली ती. प्रियांचा वियोग, प्रिय लांब गेले, जे पाहिजे ते नाही झालं किंवा पाहिजे ते लांब गेलं, दुःख. जे नाही पाहिजे ते आलं की दुःख. आणि या मनासारखं, चित्तासारखं न होणं, दुःख.
सगळं दुःखचक्र, भवचक्र. किती सोपं आहे. मित्र, ते फार सोपं आहे. कारण ती इथं सगळ्यात जवळ आहे. ते आपण भवचक्राचाच भाग आहोत. त्याच्यात आपण उतरलो की ते धम्मचक्र दिसायला लागतं. मग भवचक्रात दुःख आहे आणि धम्मचक्रात विमुक्ती आहे, दुःखमुक्ती आहे. आणि ते तिथंच आहे. म्हणून नथिंग टू डू नो व्हेअर टू गो असं एक म्हण आहे काही. नथिंग टू डू नो व्हेअर टू गो. काहीच नाही करायचं आणि कुठं नाही जायचं, कुठं पळापळ करायची नाही. समजून घ्यायचं. समजून घेण्यासाठी थोडीशी पळापळ करा, थोडी. जे शाळा शिकण्यासाठी आपण वर्गात जातो, शाळेत जातो. अभ्यास करण्यासाठी, ज्ञान मिळण्यासाठी आपण शाळेत जातो. पण शाळेतून कधीतरी सुट्टी मिळते ना, सुट्टी घ्यावी लागते. पहिली पहिली सोडून द्यावं लागते, मग दुसरी, दुसरी सोडून द्यावं लागते, मग तिसरी. फार फार तर 10वी पर्यंत, मॅट्रिक होईपर्यंत जो महत्वाचा टप्पा आहे. पुढचं शिक्षण, मग ते ते शिक्षण पुढच्या शिक्षणाला गती देतं असं पण म्हणतात. शिक्षणानं शिक्षण मिळतं. तसं हे तेवढं शिकून घ्यायचं. पण नंतर ते स्वतः स्वतः ते पुढे जायचंय. स्वयंदीप, आत्तादीप. चला, म्हणजे सगळं तिथंच आहे, कुठं लांब नाही, जाग्यावर आहे सगळं. हा. तर हे सगळं आपण जागेवर येऊया आधी, आणि ही जागा शोधूया आधी. आधी लोकेशन सापडलं पाहिजे. पत्ता सापडला की मग शोधता येतं. हे पत्ता फार महत्वाचा असतो, नाही तर पार्सल परत जातं. पाली भाषा यायलाच पाहिजे असं काही नाही. ते ती बुद्धाच्या काळातली भाषा आहे म्हणून ते ज्ञान त्या भाषेत पुढे आलेलं आहे. समजा बुद्ध कुठे राजस्थानमध्ये जन्माला आले असते, राजस्थानी त्याला हे नव्हते प्रांत, तो भाग वेगळा. किंवा बंगालमध्ये असते आणि बाबासाहेबांनी बंगालमधले बुद्ध आपल्याला दिले असते, तर आपण बंगालीमध्ये शिकलो असतो ना. किंवा साऊथमध्ये जन्माला आलेले असते, तर आपल्याला ती भाषा शिकायला लागलेली असते. नाही सर, ते तुम्ही ते धम्मपद देतात ना, तर त्याच्यावर फोड करायचं म्हणजे ते त्याच्यावर आम्ही थोडासा अभ्यास करतो बाबा. ते थोडंसं अवघड वाटतं, दुसरं काही नाही. फोड नाही, करतो. ते अवघड शब्दाच्या याच्यात नाही जात. तर मी सांगण्यासाठी ते फोड करतो. परंतु समजा ते शब्द कळत नसेल आणि ती भाषा कळत नसेल ना, तर ते त्याच्यात अडकून नाही पडायचं. मुख्य मुद्दा काय आहे ते बघायचा. आपण कसं प्रवासाला निघतो, आणि आपण एस टी स्टँडवर गेलो. एस टी स्टँडवर गेलो, तर आपण काय म्हणतो, एक अमक्या ज्या गावाला आपल्याला जायचं तिथं समजा 2-3 गाड्या लागलेल्या आहेत. एक टाटा कंपनीची आहे, कुठली अशोक लेलँड कंपनीची, आणखीन तिसरी काय आहे. अशा 2-3 गाड्या लागल्या. आपण काय गाड्यांच्या कंपन्या पाहतो काय आपण, किंवा का 3 पाट्या लागल्या, काय काय पाहतो आपण. आपल्याला जे सोयीस्कर आहे त्या गाडीत आपण बसतो. आणि पुढे आपल्याला काय करायचंय, बसल्यावर काय करायचंय, काहीच नाही करायचं. तसं एक सोपं सोपं करायचं, सोपं सोपं, त्या शब्दात अडकायचं नाही. हे आता ते समजून घेण्यासाठी आपल्याला तर पसारा मांडावा लागतो. पसारात नाही हरवून जायचं. आपण पसारात लवकर हरवतो. आपल्याला काय समजतं ते आपण समजून घ्यायचं. हा, हे हे अशा पद्धतीनं आपल्याला उतरायचंय. सावधान, किती एक म्हणून सोपा शब्द आपण घेतो, सावधान. किंवा सती. तर सती पाली आहे, लवकर लक्षात येत नाही म्हणून जागृती. ते लवकर लक्षात येत म्हणून भान. ते आपण शब्द अनेक वापरतो, पण एकच आहे ते सगळं. तर ते सोपं 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 लक्षात घ्यायचंय, अवघडात नाही पडायचं. ते आपला मेंदू, ते ते काय फार, ते चित्त ते फार हुशारी करतं ना. मेंदू फार हुशारी करतो. मग तो म्हणतो नाही नाही, हे पाहिजे न ते पाहिजे, हे माहिती पाहिजे न ते माहिती पाहिजे, आणि इतकं दिवस करावं लागेल, तितकं दिवस करावं लागेल, सांगणारच कोणीतरी नाही आम्हाला. काय नाही, काय नाही. स्वतः स्वतः ते स्वतःच स्वतःचं डोकं जास्त चालवायचं, स्वतः समजून घ्यायचं.
स्वतःच अभ्यास, त्यालाच अभ्यास म्हणतात. अभ्यास त्याला म्हणतात जो स्वतः करतो. अभ्यास बाहेरून नाही येत कुठून. अभ्यास शब्दाचाच अर्थ आहे एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे. त्यालाच प्रॅक्टिस म्हणतात. अभ्यास हा हिंदी हिंदी अभ्यास शब्द प्रॅक्टिस अर्थानं वापरला जातो. अभ्यास, अभ्यस्त. जी गोष्ट समजली ती स्वतःच पुन्हा पुन्हा करणे त्याला अभ्यास म्हणतात. त्याला प्रॅक्टिस म्हणतात. त्याला साधना म्हणतात. पण जी गोष्ट समजलीच नाही त्याची साधना होऊ शकत नाही. त्याची प्रॅक्टिस होऊ शकत नाही. इम्पॉसिबल आहे ते. ते फक्त ज्ञान घेतोय आपण आणि ते रटतो आपण, काय म्हणतो, पाठांतर करतो. आणि पाठांतर केल्यावर म्हणजे तीच गोष्ट, ती पाठांतराची गोष्ट पुन्हा पुन्हा केली की आपल्याला वाटतं आपण प्रॅक्टिस करतो. नाही, प्रॅक्टिसचा साधनेचा अर्थ असा आहे आपल्याला समजलेली गोष्ट पुन्हा पुन्हा करणे. त्याचा अर्थ साधना आहे. आपल्याला समजलेली गोष्ट दुसऱ्याने सांगितलेली गोष्ट पुन्हा पुन्हा करणं ते पाठांतर किंवा काय म्हणतात तो पाटा टाकायची काम आहेत एक प्रकारे. दुसऱ्याचं घ्यायचं, उचलायचं, निकडून उचलून निकडं माती तिकडं टाकायची. इकडचं घ्यायचं आणि तिकडं टाकायचं. इकडचं ऐकायचं आणि तिकडं बोलायचं. Copy ही गोष्ट paste. ती गोष्ट वेगळी आहे. साधना, अभ्यास ही गोष्ट स्वतःला जे समजलं ते करणं. पण स्वतःला जे समजलं ते जास्तीत जास्त कसं वाढेल, समज, दृष्टी, आणि त्यानुसार मग करणं, संकल्प, आणि मग तेच त्याच्यावरच आपलं तेच शब्द, तेच कृती, असं असं त्याचं स्वरूप आहे. त्यामुळे शब्दात नाही अडकायचं, भाषेत अडकायचं नाही. बरं झालं विचारलं तुम्ही, की नाहीतर मला पाली कधी येईल आणि मग मी कधी कसं त्याच्याशिवाय धम्म समजायचाच नाही, अजिबात नाही. असं जर असतं, भाषेवर जर धम्म अवलंबून असता तर तो जगामध्ये पोहोचलाच नसता. कसा काय जगामध्ये पोहोचला? जपानी लोक काय पालीतून शिकतात का? चीनी लोक पालीतून शिकतात का? कोरियन बौद्ध पालीतून शिकतात का? आपणही पालीतून शिकतो का? मराठीत चाललंय आपलं सगळं. बाबासाहेबांनी तर धम्म इंग्रजीत लिहिला, बुद्धांडी धम्म. पाली एक बुद्धाच्या काळातली भाषा आहे. ती पवित्र ना पवित्र असं काही नाही. ते त्याच्यात ग्रंथ जास्त आहेत म्हणून ते ते शिकणं त्यावेळेला ते गरजेचं असतं. परंतु धम्म समजण्यासाठी पालीच आलं पाहिजे आणि अमकीच मराठीच आलं पाहिजे आणि इंग्रजीच आलं पाहिजे, नाही. धम्म हा जागृतीतला विषय आहे. बुद्धाला धम्म समजतो. म्हणजे बुद्ध म्हणजे जागृत मनुष्य, ज्याला बोध होतो तो बुद्ध. सम्मा संबुद्ध म्हणजे संपूर्ण जागृत, म्हणजे जागृतीला धम्म समजतो, म्हणजे सतीला धम्म समजतो. भाषेचा संबंध कुठे येतो? भाषा ही फक्त देवाणघेवाणीची, विचार विनिमयाची भाषा आहे. ती विचार विनिमय, एकमेकांना समजावं. चला पुढे. अगदी बरोबर आहे सर. हम्म. कारण आपण मनाचा विचार केला तर मन म्हणजे आपलं काय शब्दामध्ये मन नाही, हो. आपल्या कायात आहे. चित्त म्हणजे आपल्या शब्दात चित्त नाही, आपल्या कायात चित्त आहे. हा, बरोबर. त्यामुळं अभ्यास वेगळा. अभ्यास फक्त माहितीसाठी पालीचा विषय आहे, हो. पण कायामध्ये उतरायसाठी कायामध्ये आपण स्वतःकडेच यायला पाहिजे. शब्दात अडकून राहायला नाही पाहिजे. हा, बरोबर आहे. खूप हेच ते. बरोबर पकडलं, बरोबर मुद्दा बरोबर लक्षात आला. त्याला खूप खूप गॅप घेता मध्ये तुम्ही. जे लोक बोलतात ते म्हणजे विचार करून बोलावं, तो नाही प्रश्न. शेजवळकर सर बोला. अनिल गायकवाड, सुनील साळवे शांत बसलेत. मला माहिती आहे सुनील साळवे तर खूप विचार करतात, ते चिंतक पण आहेत, चिंतन करणारे आहेत. सगळेच आहात तुम्ही. हा बोला, अनिल बोला गायकवाड. दोन अनिल पैकी एक कोणीतरी बोला.
जय भीम नमो बुद्धा सर, आवाज येतो का? हा आवाज येतो, पुढे बोला. आता विषय फारच आतमध्ये खोलात उतरण्याचा विषय आहे ना. हो. तर प्रॅक्टिस मधून कशी प्रॅक्टिस चाललेली आहे त्याच्याकडे आणि आजच्या विषयाकडे पाहत असताना तो पाहत होतो की हे आपल्याला लक्षात येते का, तर ते येते चाललेलं लक्षात, आहे. येते लक्षात. ओके ओके ओके. धन्यवाद. तेजवळकर सर. हा कसबे, सांगोल्याचे कसबे, विशाल कसबे.